कुळगाव ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईत आणखी भर पडली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वांगणी परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जवळपास 5,47,690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वांगणी आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये अवैध धंद्यांना ऊत आल्याचं पाहायला मिळतंय। या भागात पोलिसांकडून सातत्याने कारवाईचा धडाका सुरू आहे। कुळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून कारवायांचा धडाका सुरू आहे। सुरुवातीच्या टप्प्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक करण्यात आली, त्यानंतर अंमली पदार्थ आणि दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। 2 आठवड्यापूर्वी बदलापूर नजीक कान्होर येथील एका फार्म हाऊसवर छापा टाकत अवैध गुटखा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। त्यातच आता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी वांगणी हद्दीत छापा टाकून एमडी ड्रग्ज आणि गांजा तस्करी आणि विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साईनगर वांगणी पश्चिम येथे एका घरातून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीची चौकशी केली असता त्याच्याकडून अंगझडतीमध्ये 55.410 ग्रॅम गांजा आणि 5.450 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 4,790 रुपये रोख रक्कम, एक ओप्पो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1,20,790 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। यामध्ये साहिल सलीम शेख राहणार वांगणी पश्चिम यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये यास्मीन साहिल शेख या महिलेला देखील अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा मुद्देमाल अल्लाह बख्श गुगोडवली शेख राहणार सिद्धार्थनगर अंबरनाथ पश्चिम या इसमाकडून घेतल्याचे सांगितले। पोलिसांनी अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाहेर सापळा रचत या इसमास देखील ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 26,900 रोख रक्कम असं एकूण 4,26,900 रुपयांचा एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ मिळून आला। सदरबाबत कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 5,47,690 रुपयांचा अंमली पदार्थ आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुन्ह्यातील आरोपी अल्बकश गुगोडवली शेख या 45 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण हे करतायत। दिनांक 14 ऑगस्ट रोजी त्यांना वांगणी येथील साहिल सलीम शेख ही व्यक्ती NDPSचे गांजा व MD हे विक्री करत असून त्याच्याकडे सध्या साठा असल्याची माहिती मिळाली होती। त्यान्वये सपोनी शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांच्या पथकाने या माहिती कारवाई करण्यासाठी NDPS कायद्यान्वये आमची परवानगी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला असता साहिल सलीम शेख याच्या हा मिळून आला, त्याच्या अंमली पदार्थ असा मिळून आला। त्याच्या ताब्यात एकूण 55 ग्रॅम गांजा व 5.450 ग्रॅम MD रोख 4,790 असा मुद्देमाल मिळून आला। तो पंचासमक्ष NDPS कायद्यान्वये फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत सापळा पंचनामा अन्वये जप्त करण्यात आला आहे। साहिल शेख यास ज्यावेळी पथकाने सदर मुद्देमाल तो कुणाकडून खरेदी करतो याबाबत माहिती घेतली असता त्याने सदर मुद्देमाल हा तो अंबरनाथ येथील शबाना अल्लाह बख्श या व्यक्तींच्याकडून किशन दिलीप कनोजिया याच्या मार्फतीने खरेदी करत असल्याचे व आज सदर माल तो त्याला मिळणार असल्याची माहिती दिली होती। त्यान्वये त्याच पथकाने पुन्हा अंबरनाथ पश्चिम येथे NDPS कायद्यान्वये सापळा रचून त्या ठिकाणी किशन कनोजिया यांना भेटण्यास आलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चौकशी केली असता NDPS कायद्यान्वये चौकशी केली असती वांगझडती घेतली असता इसम नामे अल्लाह बख्श गुगोडवली शेख हा याच्या ताब्यात एकूण 20 ग्रॅम MD व रोख 26,900 असा मुद्देमाल मिळून आला आहे आणि सदर मुद्देमाल NDPS कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला आहे। दरम्यान ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या गुन्हेगारी विरोधातील या धाडसी कारवाईनंतर अवैध धंद्यांना आळा बसत असून धंदे करणाऱ्यांचं चांगलंच कंबरडं मोडलंय। त्यामुळे नागरिकांकडून देखील पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करत या कारवाईचं स्वागत करण्यात येतंय।
लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.